आता भाऊ अव एक दिवस थांबा की अजून. होय. नाही नाही नग नग. अरे असं बी मोर जाऊन काय करणार आहेस? अरे सांगतो की समजेत बाळू येतोय म्हणून. असं होय. निघ मग. मग म्या पण तर सांगितलं हे काय बरोबर नाही असलं, बंद करा म्हणलं. ते काय म्हणले असं पण? तूच सांग बाबा, आम्ही होतो का तिथं? अरे नाण्या, पंच म्हणले तात्या जसं म्हणाल तसंच होईल. तात्या तुझं कौतिक बंद कर जरा. तो मंगळू कशा पाय आलाय ते बघ. ये काय रे? काय नाही, तेव्हा पत सांगा घेऊन आलो होतो तुमच्यासाठी. हा. म्हणजे नेमकं कोणासाठी? अरे बाबा समजांसाठी. देवाप्पानं सांगितलं आहे का त्यांचं गुरु गावात येणार आहेत, तर समजांनी स्वागत करायचं आहे म्हणून. देवपाचा गुरु त्यो आणि कोण र? अरे अरे मी सांगतो थांब मंगळ. अरे देवप्पा हे समजा ज्याच्याकडून शिकले ना, कुंडम कुंडा भुंडम भुंडा. अरे लय मोठा माणूस आहे त्यो. हा, तर समजांनी स्वागताच्या तयारीला लागा. हा. आणि एकदम जंगी स्वागत झालं पाहिजे लागा. करू की, त्यात काय एवढं? हा, आय तेव्हा ते पंच बी येत आहेत. ए मी काय म्हणलं सांगू नका. या पंच, हो तिकडे तिकडे या पंच बसा. राम 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 पण. राम राम. काय गप्पा चालल्यात? मंगळू सांगावा घेऊन आला हाय देवप्पाचा. अयो सांगावा घेऊन आला काय रे मंगळू? आम्हाला नाही सांगणार? सांगावा. अहो देवाप्पाचं गुरु येणार आहेत गावात, तेव्हा समध्या गावानं त्यांचं स्वागत करायचं असं सांगावं हाय देवाप्पाचा. अय्यो अय्यो, गावाने का स्वागत करायचं म्हणतो मी? ते देवाप्पांचे गुरु आहेत. त्यांनी आमच्यासाठी काही काम केलं का? आम्ही त्यांना ओळखत नाही. अहो त्यांनी देवाप्पासारखा माणूस आपल्या गावात आणला आहे, अयो आणि देवाप्पानं काय आजवर कमी लोकांचं भलं केलं आहे का? नाही, ते देवाप्पांचे गुरु आहेत. गाव त्यांचं स्वागत करणार नाही. अयो ए गुंडू, अरे देवप्पाने गावासाठी खूप केले आहे रे बाबा. त्यांचे गुरु येणार म्हणजे त्यांचंही स्वागत व्हायला पाहिजे. होय, आधी माझा पण नकार होता, पण यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचं भलं होणार असेल तर माझी पण काही हरकत नाही. काही झालं तरी गावचा प्रश्न आहे रे गुंडू. त्यांच्या गुरुचं स्वागत आपण सगळे मिळून करायचंच. होय, त्यांना व्यवस्थित जागा करून दिली पाहिजे, व्यवस्था केली पाहिजे, स्वागत केलं पाहिजे त्यांचं. हे चूक आहे, मला पटत नाही. गुंडू तू शांत बस, आम्ही आहोत ना इथे. पंच ठेवा मयप्पा चालला. अयो बोलव तुला बोलव. आय आय मयप्पा इकडे. अरे इकडे ना येत. काय रे तात्या? अरे राम राम. अयो राम राम मयप्पा. राम राम. अरे काय इथं समधे बसले आणि तू तोंड फिरून चालला तिकडं. म्या कशा पायी तोंड फिरून जाऊ? बोल, कशा पायी बोलवलं आहे? अयो मीच सांगितलं त्याला मयप्पाला बोलावं म्हणून, म्हणून त्याने बोलावलं तुला. काय रे मयप्पा, असतोस तू कुठे? हल्ली दिसत नाहीस. शेताची काम चालू आहेत, आता मी तिकडेच गेलो होतो. अयो अयो मयप्पा, आता पोरं मोठी झाली की रे बाबा, तरी तूच राबतोस. अयो तो भीमा कुठे आहे? तो तालुक्याला गेला आहे, कापड शिवतो आहे ना. अयो आणि बाळू? बाळ्याचं तुम्हाला ठाऊकच आहे, तो गावात असतोय नसतोय. आणि आता कुठं आहे ते तात्यानं सांगितलं असलंच की. पंच इथं काय चाललं आहे ते सांगा ना त्याला.
अय्यो सांगतो मयप्पा आम्ही सगळे मिळून असं ठरवतो आहे की देवप्पाचे गुरु हे बघा तुमचं काय असेल ते तुमचं तुमचं चालू द्या मला त्यात घेऊ नका मंगळू बी आला होता मला बोलवाय तर मी काय गेलो नाही अबा तुम्ही इथं बोलत बसला हाय किती वेळ झाला म्या तुमची घरला वाट बघते हाय एकलीच हाय ना बा म्या अय्यो आमचंही तेच बोलणं सुरू होतं मुलं मोठी झाली तरी हे एकटेच राबतायत शेतात आता बाळूचाही काही उपयोग नाही सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्याच्या लग्नाची सुपारी फोडली होती काही उपयोग झाला आता तशी तुमची मुलगी तुमच्याकडे येत नाही काय उपयोग होणार म्हणा आता तो जसाही येईल तर त्याच्या लग्नाच्या तयारीला लागा लहानपणी चावडीवर उभा केला होता तेव्हा कसा तयार झाला होता आता ऐकत नसेल तर आम्हाला सांगा अय्यो चला होय येतो पण राम 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 येत त्या ते देवपाच गुरु कधी येतात मला कळव अय्यो पांडुरंग हरी पांडुरंग हरी मयप्पा लय दित झालं बाळ्याच्या घरी काही झालंच नाही काय पेटतं का बघू अरे काय मयप्पा काय म्हणतो अरे तात्या आलं का माझं का दाडवा आता तुम्हाला काय सवानं बोलताच येत नाही का काय तुला बघितल्यावर सवनं बोलताच येत नाही काय चेष्टा करतो गरीबाची ए तात्या चेष्टा गरीबाचीच होती ध्यानात ठेव हा चल जाऊ दे मला बरं कुठं दावरा दौरा बिवरा काय नाही बाबा शेतावर चाललो आहे अरे हा मग बाकी बाकी काय नाही तुझ्या हाती काय लागायच नाही हा अरे माझ्या हाती कशा पाहिजे काय लागणार आहे आणि मला थोडी तसं काय वाटतं मी आपलं आपलंपणानं विचारतो समजाच नाही काय चाललं बा कुठे चालली समजाची ठाव आहे तुझा आपलेपणा बरं ते जाऊ दे बाबा मी काय विचारायला आलो ते विचारतो आणि जातो मला बी जायचंय काय विचारा आला आहेस अरे मी तालुक्याला चाललो म्हणलं तू काही काम आहे का तिकडं नाही काय नाही तालुक्याला काय काम नाही माझं पण तालुक्याला नसेल जाता जाता गंगूताईकडून जाणार आहे म्हणलं तिकडं काही सांगावं द्यायचं का तुला ए तात्या तुला कोण सांगते रे असला चोंबडेपणा कराय आता मी काय केलं काय केलं तुला ठाव आहे की तू काय बोळ्यानं दूध पित नाही अरे मी चांगलं हे नाही विचारलं तर सांगावं द्यायचं का तिकडं असं तू कसं विचारलं आणि तुला काय म्हणायचंय हे मला बी ठाव आहे आणि तुला बी ठाव आहे तुला आता ओळखत नाही ना अरे अरे नाही अरे मयप्पा अरे मी काय बाळ्याच्या लग्नावरनं नाही बोलत मी कधी म्हणलं लग्नाबद्दल बोलतो आहेस मी काढला का लग्नाचा विषय नाही नाही म्हणजे मला असं वाटलं का तुला असं वाटलं असं मी लग्नावरनं बोलतो तर पण मी बाळूच्या लग्नावरनं नाही बोलत मी कशाला लग्नाचं हे बघ ए तात्या तुला शेवटचं सांगतो माझ्या नादाला लागू नकस अंग भरून मार खाचे आमचं काय आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ आणि लय मध्ये मध्ये केला ना असा सोलून काढीन दुसऱ्याचं सोड सावताच्या लग्नाचा विचार बी यायचा नाही डोसक्यात नाही बाबा ए मयप्पा अरे मी चांगले हे नाही विचारत तो बाबा नाही विचारत राहिलं नाही विचारत जे तर चांगलं करायला जाते म्हणतो माझंच खरं नाही रे बाबा विचारत नाही आता ए, तात्या. अरे नाही विचारत नाही अरे ते झालं बाबा पर तालुक्याला चालला होता ना व? तालुका इकडे आहे तिकडे कुठे चालला आता माझं मन नाही मागणं जाईन मी बापू
गुंडू लक्षात ठेव, तुझ्या आप्पांना कामात मदत कर. आणि ते जे काम करतायत हे चुकीचं आहे हे कोणी सांगितलं तुला? वा, कोणी सांगायला कशाला हवं? ते माझं मत आहे. आता मी मोठा झालो आहे, मलाही समजतं. काही समजत नाही तुला हा? गावाचे लोक कसे आहेत ना ते ओळखत नाहीस तू. त्यांना ओळखण्या न ओळखण्यानं काही फरक पडत नाही. आपण जे करतो आहोत ते चूक आहे असं माझं मत आहे. गुंडू खूप बोलायला लागलायस तू हा? त्या बाळूच्या नादाला लागून खूप हट्टी आणि आगाऊ होतो आहेस. अव्वा, माझी ही मतं असण्यामागे बाळूचा काही एक हात नाही. मला जे जाणवलं ते मी बोललो. काही बोलायची गरज नाही. तुझ्या आप्पांना कामात मदत कर. ते कसं काम करतायत ते बघ. तसेच काम करायचे आहे तुला. काय झालं अव्वा? काही नाही, थांब. सुंदरा, सुंदरा. अक्का अहो ध्यानच नव्हतं बघा माझं. बरं आहे ना बघ? होय, बरेच म्हणायचे आता. तू कशी आहेस? हाय, बरं आहे. बरे झाले इथेच भेटलीस. तुझ्याशी एक बोलायचे होते. भाई बोला की मग. काही नाही, आमच्या गुंडूसाठी आम्ही एक मुलगी बघितली आहे. खूप मोठं स्थळ आहे. तेव्हा त्यांच्या घरचे आमचं घर बघायला येणार आहेत. खूप माणसं आहेत, तेव्हा मदतीला ये. भाई कवा येणार आहेत सांगावा धाडा, येते म्या. कसं आहे, मुलं मोठी झाली की लग्न करून द्यायला पाहिजे बघ. हा, लग्न कार्यात उशीर करून चालत नाही ना. लवकर आवरून घ्यायला पाहिजे. भाई भाई बाकी बाकी काय नाही. हा नाही, बाळूचे काय म्हणते मी. काय नाही त्याच काय. वारीला गेला होता ना, आला का? नाही, पण येईल. म्या येते. अव्वा, तू आणि आप्पा बाळूचा द्वेष का करता म्हणतो मी. गुंडू, तुला काही समजत नाही. गप्पा बस. राम राम. मयप्पा आहे का? भाई हवा जरा बाहेर या. काय? राम राम. राम राम. कस काय येणं केलं? आता ना आता भाऊ भेटलं होतं. आला का त्यो? वय ते म्हणलं की बाळू बी लवकरच येईल म्हणून. एवढं सांगायचं म्हणलं म्हणून वाट वाकडी करून आलोय. बरं झालं सांगितलं ते. नाथा भेटला तर त्याला मी बोलवलं आहे म्हणून तेवढं सांग. वय वय बरं निघतो. कसली गडबड? काहीतरी बघायला पाहिजे की. हा चालतंय मग नाथाला तेवढं सांग. हा? वय राम राम. आता जीवा जीवा आला असेल ना? भाई येणार नाही भाई. नाही येणारच की. पण आता एक ध्यानात घ्यायला लागेल. काय ह्यो आला तर त्याला कुठं बी जाऊ द्यायचं नाही. म्हणजे घरातनं बाहेरच पडू द्यायचं नाही भाई. अरे ते माझ्याच्यानं काय, माझ्या बाच्यानं तरी होईल का? घरातनं बाहेर पडू द्यायचं म्हणत नाही म्या. हे असं वारी बिरीला कुठं गावाला जाऊ द्यायचं नाही. असं भाई आता कुठं जाणार आहे त्यो. याचं काय सांगावं, जाईल कुठं तरी. तेव्हा कुठं बी जाऊ द्यायचं नाही. घरातली आणि शेतातली कामं कर म्हणावं त्याला. भाई सांगू. आणि तो आला तर लग्नाचं बोलून घेऊ. गंगीला बी बोलून घेऊ. लागलीच लगीन उरकून टाकू. आधी तो येऊ तर दे. ए आल्यावर काय काय करायचं ते सांगतो आहे. मला तर वाटतं हाय माझ्या परीस तुम्हीच त्याची वाट बघत होता.
गोळ्यान का कमी आला आहे गोर काय कमी आहे का? व पर असं करून कसं चालेल तुला जेवायचं नाही का? नाही माझा उपास आहे कसला? पांडुरंगाला सांगितलं आहे का माझ्या बाळूला घरला धाड म्हणून खोळी हायस काहीच खाल्लं नाहीस म्हणजे? गुळपाणी घेतला आहे की आजारी पडायची काम आहे आणि तू उपाशी राहून बाया घरला येणार आहे का? बरं त्याला आधी घरला तर येऊ द्या तू गा आल्याला बोलू नका तू हे म्हणणारे ठाव होत दुसरीकडे कुठे गेला आहे का देवदर्शनाला गेला आहे ना व पर देव देव करून कोणाचं भलं झालंय? आपलं काय वाईट झालंय सुंदरा एक सांगतो बाळ्याला जेवढं पाठीशी घालशील ना तेवढं अवघड होईल. बाळू अरे बाळू अरे आय अगं अशी का बघते हायस बाळूच हाय म्या तुझा किती दिवस झालं ग दिसलाच नाही पंढरपूरला गेलतो ना व आठवण आली म्हणायची घरची. बर तू बस त्या पाणी देते हा आय तुझा चेहरा का उतरलाय पण तुझ्या पायी उपास करते आहे ती. आय कशा पाय करतेस बर आता तू आला आहेस ना मग आता सोडते उपास हा मग नाही आत्ताच्या आत्ता बर हा माझं नाही लेखाचं तरी ऐक. आय मला लय भूक लागली हाय पण तू जेवल्या बिगर म्या बी जेवणार नाही बघ.
चालू दे तुमचं. खूप काम आहेत माझ्याकडे. भीमादा कुठं दिसना? हरप तो तालुक्याच्या गावाला गेला आहे कापड घेऊन. कापड शिवून घरला पैक बी आणतोय त्यो. आहे का आधी त्याला 2 घास खाऊ तरी द्या की. हाय बाई, नंतर त्याला बोलायचं आहे तुझ्या संग. कशाचं? हा आधी तू खाऊन घे चल. बाय, पण तू खाणार असशील तर खातो मी. हे बाबा चल. काय करत आहात? काय करतोय म्हणजे चालतो आहे. जेवण झाले ना आत्ताच. इथे घरात चालण्यापेक्षा ना जरा गावात चक्कर मारून या. अय्यो अय्यो, एवढ्या उन्हात. उन्हात म्हणे. छत्री आहे ना घरात? अयो, छत्री असली म्हणून काय झालं वैजयंता? ऊन काय कमी आहे? अय्यो म्हणूनच गावात तुमचा धाक राहिलेला नाही. अय्यो, असं काही नाही. गावात अजून माझा मान आहे खूप खूप. मान आहे त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. धाक राहिला नाही म्हणते मी. आणि असेच चालू राहिले ना तर जो मान आहे ना तो टिकेल असे काही वाटत नाही मला. अय्यो, असं काही होणार नाही. तू काळजी करू नकोस. आणि मला सांगण्यापेक्षा तू त्या गुंडूला सांग. अय्यो, माझ्या मागे तोच सगळं बघणार. अय्यो सांगते त्याला तर सांगतेच, पण तुम्ही पण विचार करा जरा. अय्यो गुंडप्पा, गुंडप्पा, काय ठरवले आहेस? कशाबद्दल? तुझ्या आप्पांसोबत काम करण्याबद्दल. अय्यो, काम करायला काही अडचण नाही, पण मी माझ्या पद्धतीनं काम करणार. अय्यो, तुझी पद्धत ठाऊक रे. लोकांची घर भरण्याची तुझी पद्धत. अय्यो, कामाची पद्धत. बरोबर आहे पंच म्हणतात ते. ए पोपटा, तुला गावात काय चाललं ते ऐकून मला सांगायला सांगितलं रे. माझं तर मला सांगायला नाही सांगितलं बघा. आता तेच तर सांगाय आलो मी. तुम्हाला काय वाटलं चोरून चोरून तुमच्या गोष्टी ऐकतो का काय? तात्या, काय सांगायला आलायस ना ते सांग आधी. रिकामी बडबड करू नकोस. आवत बाळू आला आहे गावात. या पोराचं काय होणार आहे, कसं होणार आहे हेच समजना झालं. आता हातावर हात धरून बसताना यायचं. मलाच काहीतरी करावं लागेल. बाळ्याचं तर काय बिघडत नाही. त्याच्या मनाला येईल तसाच तू वाग. सत्तेचा विचार नका का कराय. हे आला का तू बाळू? अय्यो, कधी आला बाळू? आताच तो घरात जाताना बघितलं आहे मी. अय्यो, त्याला भेटायला हवं मग. गुंडो, काही गरज नाही. हा, हे तर त्या बाळूवर नीट लक्ष ठेवायचं. त्याला जास्त फडफडवू द्यायचं नाही बघ. अय्यो, म्हणजे काय अय्यो म्हणजे त्याला कंट्रोल मध्ये ठेवायचं. कंट्रोल? अय्यो म्हणजे नियंत्रणात ठेवायचं रे. तर त्या ताब्यात ठेवायचं म्हणा की. अहो पंच इंग्रजी येत नाही ना. अय्यो, त्याला बेडीत बांधून ठेवायचं. चांगलं ताब्यात ठेवायचं. बाळूला ताब्यात ठेवणार? मला बी हेच वाटतं पंच. बाळाला कसं काय ताब्यात ठेवणार आहे? अय्यो म्हणजे तुला काय वाटतं ठेवू शकत नाही? अहो पंच, तो लहान होता तेव्हा तर चांगलंच ताब्यात ठेवलं होतं तुम्ही. अय्यो म्हणजे ठेवलं नाही म्हणतोस की काय रे? एका पायावर कसा तयार झाला सुपारीला. अय्यो, आता तसं तर तसं, पण तो काय आता लहान नाही राहिला, मोठा झाला. त्याला ताब्यात ठेवणं लय अवघड आहे.
तुमच्या त्याने तर जमणारच नाही हं? अयो ये त्या मला देतोस की काय रे चॅलेंज हं? चॅलेंज अयो आव्हान तसं काय नाही पण जे आहे ते सांगतो आहे म्या. अयो असं मग बघ आता मी काय करतो ते. बाल रागवला आहे का? रागावत्याला नाही तर काय. अरे तू कुठं हायस कवा येणार हायस काय ठावा असतंय भाई. अगं तुला सोडून कुठं जातो हाय? पुढं झालं कौतिक. अगं आधीच एवढी भूक लागली होती, म्हणलं बाशिव्या घालतोय का काय, पोटच भरलं असतं पण असं आहे भाई. भूक लागली हाय. आता चूल पेटवली हाय की थांब की व्हायचं. आणि बाळू काय करून घेतलं हायस रे? काय झालं? अरे बाहेर खाया प्यायचं काय करत होतास? काय तर मिळत होतं, पर तुझ्या हातचं मिळत नव्हतं ना. तू असं बोलला म्हणून मी रागावणार नाही असं वाटलं का तुला? तू कसली रागवती आहेस? असं तू खा मग बघ की तुझ्याकडे. हा पण काय झालंय ते तरी सांग की. अरे भाशी बोल तरी बाळू. गंगी बी काय बोल ना इथं येईना. सत्यवाचं बी काय समजन. म्या काय खुळी नाही बाळू. न किती दिसता असे हा? अगं बोलतच बसली आणि नुसती. जेवायला वाढकी. येऊ आणि जाऊन बाशी बोल. पण बाळूला ताब्यात का ठेवायचं? काही गरज आहे का? त्यांनी काही केलं आहे का म्हणतो मी. गुंडप्पा तुला काही समजत नाही. तुझ्या आप्पांसोबत कामात लक्ष दे म्हणते मी. काय समजत नाही? एखाद्याला उगाच त्रास द्यायचा का? नाही नाही, त्याने आपल्याला जो त्रास दिलाय ना त्याचा हिशोब चुकता करायला पाहिजे म्हणते मी. आणि गावातली सगळी लोक त्याच्या मागे जायला लागली तर आपल्याला कोण विचारणार? अय्या म्हणून त्याला ताब्यात ठेवला पाहिजे. कुणी कुणाच्या मागे जायचं तो लोकांचा मुद्दा आहे. अय्यो ए गुंडू सगळे गावकरी त्याच्या मागे गेले तर तुझा मान राहणार आहे गावात? अय्या धाक राहणार आहे आपल्या गावात? अय्या अयो पण का ठेवायचा धाक म्हणतो मी. म्हणून म्हणते आप्पांसोबत कामात लक्ष दे. सगळं समजेल तुला. आणि गावातल्या लोकांना साधं भोळं समजण्याची चूक करू नकोस. आणि प्रत्येक वेळी त्या बाळूची बाजू घ्यायची बंद कर जरा. अय्या हेनरी तुम्ही त्या बाळूची व्यवस्था करा. अय्या करतो. बाळूची व्यवस्था करतो. जेव्हा अहो तुमचं गुरी यायच्या आज बाळ्या येईल गावात. बर मग मग काय म्हणजे काय करणार आहेत आपण? आपण काय बी नाही करायचं. आता माझं गुरु आलं का म्या असा डाव मांडल का बाळ्याला गावात नाही राहू द्यायचा म्या. म्हणजे काय? अहो म्हणजे बाळ्याला गावात राहू देणार नाही तर घालणार कुठं आहेत त्याला? गावाच्या बाहेर. म्हणजे लगीन व्हायच्या आधी तर लगीन झाल्यावर? ते ठावं नाही पर लवकरच. अहो जेव्हा पापर असं करून कसं चालेल? का नाही चालायचं? का तुला बी तो बाळ्या गावातच पाहिजे आहे? नाही 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 नाही, मी काय करू त्याला घेऊन? मग असं का म्हणला? का असं करून चालायचं नाही म्हणून? बाळ्याला जर गावाबाहेर काढलं तर दिव्या बी जाईल की गावाच्या बाहेर? जाऊ दे की मग काय अडचण आहे? काय अडचण आहे म्हणजे?
अव देवी आई गावात येईल म्हणून बाळ्या आणि देवी आईचं लगीन करा तयार झालो आहेत ना आपण. त्याचं काय झालं? तेव्हा आपण दोघच होतो. आता माझं गुरुजी येते आलं. त्यासनी काय बी अवघड नाही बघ. देवी आई कुठं बी असली तरी सावताच्या पायानं चालत 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 हात येते आपल्याकडं. अहो काय सांगता ते बाप्पा? खरं ते सांगतो हाय. हा आणि म्हणून त्या पायाला गावाच्या बाहेर काढायचं आहे. म्हणजे बाळ्या गावाच्या बाहेर आणि देवाई हात येईल होय. वय अहो मग लवकर तुमच्या गुरुसने बोलून घ्या. जरा वाट बघाय शेख मंगळो. नाही 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 आता राहतच नाही. त्यासने लवकर बोलून घ्या म्हणजे लवकर देवी आई हात येईल. वय बा अरे मला ठाव आहे का तू रागवला आहेस माझ्यावर. होय कसं ठाव आहे? अरे आहे ना सांगितलं. तेव्हा बोल तुला काय बोलायचं आहे ते. काय बोलायचं नाही बाबा. अरे तूच म्हणलास ना व बोलायचं आहे म्हणून. मग आता काय झालं? बोलायचं आहे मी विचार करतो हाय का बोलून काय उपयोग आहे? अरे उपेग कसा नाही? उपयोग कसा नाही म्हणजे तू ऐकतो का माझ? ऐकतो की समध्यांचं समजा ऐकतो म्या. पण मला जे पटल तेच करतो म्या. मग झालंच. माझं तुला पटायचं नाही. जे करायचं आहे तेच करणार. अरे पर तुझं काय म्हणणं आहे ते तर समजू दे की मला. काय ठरवलं आहे? घरातली काम दाम जबाबदाऱ्या काय हक्क नाही तुला? शेतात मी एकलाच राबतो आहे. कोंबड्या मी एकलाच इंतो आहे. हे असंच चालू राहणार आहे का? बरं मग म्या काय करायला पाहिजे? अरे काय करायचं म्हणजे हातभार लावाय ना ग का? लावाय पाहिजे. करतो म्या मदत. आणि एक काय? गंगीला काय सांगायचं आहे? आता तिला कशाच काय सांगायचं आहे? अरे तिनं बोलणं टाकलं आहे. तुला काय वाटत नसेल तर माझी लेख आहे आणि त्या सत्तीनं काय करायचं? समजास ठाव आहे तुझ्या संग सुपारी फुटली आहे ती. लोक बोलत असतील तिला. तिनं काय करायचं? आयुष्यभर तुझी वाट बघत बसायची का? असंच चालू राहणार असेल ना तर एक दिस लेकीच्या जावई बापूच्या आणि नातीच्या पाया पडावं लाग. अरे बा असं काय बी व्हायचं नाही बघ. मग काय होणार आहे? जे काय असेल ते बोल तुझ्या माय संग. सांग मला का पुढं कसं कसं आणि काय काय करायचं आहे? झालं का बोलणं? होय झालं. या गावात जाऊन येतो. जे काय असेल ते बोला आणि सांगा मला. काय झालं बोलणं? काय होणार? काय आमचं तुझं काय मत आहे? आय मी कामाला कुठं नाही म्हणतो. काम करेन की. घरात बसून तर खाणार नाही. कुणामुळे हात बी पसरणार नाही. हे ते झालंच. लग्नाबद्दल तुझं काय मत आहे? खरं सांगू काय? मी लगीन करणार नाही. अरे हे काय बोलतो आहेस तू बाळू? वय माझं जे मत आहे ते मी सांगितलं आहे. अरे असं करून कसं चालेल? हा सक्ती संग तुझी सुपारी फुटली आहे म्हणजे अर्ध लगीन झालंच की. नाही म्हणून कसं चालेल? अन काही गुमान केला आहे का बाळू? समजा गावामोर केला आहे ना बघ. समज खरं हाय. मी सारखं माग लागला होता म्हणून माझं मत सांगितलं. असं नग करू बाबा. मी हात जोडते तुझ्या मोर. काय? बा आल्यावर का रामायण करायचं आहे का? आणि गंगी तरी गप बसल. जावई बापू काय म्हणतात? गावा मोर तोंड डावाय जागा राहायची नाही बाळू.
काय आमच्या सारख्यांची लग्न टिकत नाहीत. तुमच्या सारख्यांची म्हणजे तू काय जगाय का आहेस का? समद्यासनी आधी असंच वाटत असत, पण नंतर समज व्यवस्थित व्हाय. हा संसार केल्या बगैर निपटय व्हाय. हा काय एकलाच फिरणार आहे असं अनुमान? सुपारी फुटली आहे, घरची सोयरी खाय आणि पोरगी बी चांगली आहे की बाळ. हा असं नका करू, लगीन करावं लागेल. हे बघाय ना, सांगितलं जे सांगायचं आहे ते. आता तुम्ही बघा काय करायचं आणि बाला कसं सांगायचं. तुझ्याच्यानं होत नसेल तर मी बोलतो बाई. नग तू काय बी बोलू नग, तू गा आल्याला तंटा नग मला. नीट विचार कर. म्या म्हणते हाय म्हणून तरी वय म्हणते. मी गावात जाऊन येतो. बाळू, पांडुरंगा काय वाढून ठेवलं हाय मोर. काय करायचं या बाळूचं? सत्तीचं कसं होणार? एक बोलू का पंच? अयो नाही म्हटलंस तर तू बोलणार नाहीस का रे पोपटा? बोल. अवा अक्का म्हणते तसं करा. अयो म्हणजे काय करायचं रे तर ते? अवा गावात ध्यान द्या जरा, नाही तर तुमची हायती वट बी संपून जाईल. ए असं काही होत नाही बघ. अयो माझं अजून वजन वाढणार, अयो माझा धाक वाढणार गावात. अय्यो आणि कसं काय? अयो गोऱ्या सरकारच्या दरबारी एका साहेबासोबत माझे चांगले सूत जुळले बघ. सगळे पहिल्यासारखेच होणार. अय्यो खरं सांगताय का? अय्यो मग काय खोटे सांगतो काय रे तर त्या? तसं जर झालं ना तर लय चांगलं होईल पंच. अय्यो होय होय, त्यासाठीच सरकार दरबारी रिलेशन चांगले ठेवतो आहे बघ. हा अय्यो करू करू तुझे लग्न करू. मग लय चांगलं होईल. पंच तेव्हा बाळू बाळू कुठे? तो काय? अय्यो बोलू पटकन. आय आ बाळू, आ बाळू इकडे. हा इकडे ना. येऊ लागलाय. काय रे तात्या? काय रे बाळू कसा आहेस? बरा हाय. पंढरपूर वरून कधी आलास? आजच आलो हाय. अय्यो आता जरा घराकडे पण लक्ष दे रे बाबा. म्हणजे अय्यो तुझ्यामुळे तुझ्या घरातले सगळे वैतागलेत. अय्यो तुम्ही कशा पाय काळजी करताय? तुम्ही तुमचं बघा की. आणि हा माझ्या नादाला लागू नका. लहानपणी चावडी मोर उभा केला म्हणून असं नका समजू का आता बी ऐकून घेईन. आता तसं व्हायचं नाही. ए बाळू तू कोणाशी बोलतो आहेस काही कळतं का तुला? चांगलंच समजत हाय तरी बी सांगतो आहे म्या. अय्यो म्हणजे धमकी देतोस? बाय तसं समजा पाहिजे तर. पण माझ्या नादाला लागू नका. अरे बाळू, अरे गावचे पंच आहेत ते, त्यांच्या ए अरे पंच असतील घरात. माझ्या मोर काय चालायचं नाही. आणि तू बी ध्यानात ठेव. माझ्यावर ध्यान ठेवशील ना तर तू हाय न म्या हाय. लहानपणी चावडी मोर उभा केला म्हणून असं नका समजू का आता बी ऐकून घेईन. अय्यो म्हणजे धमकी देतोस? बाय तसं समजा पाहिजे तर. पण माझ्या नादाला लागू नका. अरे बाळू, अरे गावचे पंच आहेत ते, त्यांच्या ए अरे पंच असतील घरात. माझ्या मोर काय चालायचं नाही. आणि तू बी ध्यानात ठेव. माझ्यावर ध्यान ठेवशील ना तर तू हाय न म्या हाय. येतो म्या. बघितलं का पंच? मी आता तुम्हाला आधीच सांगत होतो, हे का ऐकायचं नाही तुम्हाला.
हे तर त्या कसा ऐकत नाही तेच बघतो बघ मी. अहो बघतच बसणार आहे आपण, दुसरं काय करणार आहे. हे तर त्या हा ताब्यात कसा राहील याचाच विचार करायचा आहे. हा बाळू लहानपणी जितका त्रासदायक होता त्यापेक्षा आता जास्त त्रासदायक असणार बघा. तेच म्हणतो मी आपण, मग काहीतरी करायला पाहिजे. सगळ्यात आधी त्याचं लग्न लावून द्यायचं बघत त्या. अय्यो. हा बाळू, अय्यो बाळू. गुंडप्पा, अय्यो बाळू, आलास तू? होय. अरे हे अक्कल सोडून कुठं जाणार म्या? बरं वाटलं बघ तुला बघून. कसा आहे सर? म्या बरा आहे. तू कसा आहेस? मीही बरा आहे. अरे किती दिवस झाले मी तुझी वाट बघत होतो. मला खूप आठवण येत होती रे तुझी. म्या बी विसरलो नाही तुम्हासनी. तुम्ही समधी आठवत होता. बरं झालं तू आला असं. पण आता तुला काळजी घ्यावी लागणार. म्हणजे तुझ्या विरुद्ध काहीतरी होणार आहे. काय होणार आहे? काय ते माहित नाही, पण माझ्या घरातले आणि देवाप्पा हे सगळे मिळून तुझ्या विरुद्ध काहीतरी करण्याच्या विचारात आहेत. एवढंच नव्ह, मग काय काळजी करायचं कारण नाही. मला काही समजलं नाही. अरे त्यांच्याच्यानं काय बी होणार नाही. म्या लहान होतो तेव्हा काय करता आलं नाही त्यासनी. आता काय करणार आहेत ते सोड. तुझ्या लग्नाचं चाललं आहे असं कानावर आलं माझ्या. बरं वाटलं ऐकून. चालू आहे. माझ्या लग्नाचं सोड, तुझ्या लग्नाचं काय रे बाळू? कुठं काय? अरे म्हणजे किती वर्ष झाली तुझी सुपारी होऊन, तुझं लग्न कधी व्हायचं म्हणतो मी. तुझ्या घरी काही विषय निघाला की नाही? निघाला. तर म्या माझं मत सांगितलं आहे आईला. बाला बी सांगायचं आहे आणि ते बी सांगेन. अय्यो काय मत आहे तुझं म्हणतो मी. तुला ठावं नाही वय? म्हणजे लग्न करणार नाहीस तू? वय नाही करणार. आणि हे तू घरी सांगितलंस? आईला सांगितलं आहे. आणि घरच्यांना ते मान्य आहे? नाही, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. अय्यो बाळू, मग ते तुला लग्न करण्यासाठी तयार करतील की रे? ते लय म्हणत्याल, पण म्या लग्नाला तयार होणार नाही. अय्यो तुझं लग्न व्हावं म्हणून माझे आप्पा, आव्वा आणि देवाप्पा आणि सगळेच मिळून तुझ्या घरच्यांना मदत करतील की रे? आणि तुला चावडीवर उभं करतील. अरे त्यासनी काय करायचं आहे ते करू दे. म्या लगीन नाही करणार. पण होय, म्या त्यासनी नाही घाबरत. ठीक आहे, जे काय व्हायचं आहे ते तुझ्या मनासारखं होऊ दे. श्री महादेवाचरणी प्रार्थना रे बाळू. महादेवाच्या मनात हाय तसंच होणार हाय. म्या नाही काळजी करत. ठीक आहे, तरीही काळजी घे, कारण तुझ्या विरुद्ध जे आहेत ते काय करतील आणि कुठल्या थराला जातील ते सांगता येत नाही. त्यासनी जाऊ दे कोणत्या थराला जायचं आहे ते. म्या जर माझ्या थराला गेलो तर मग त्यांचं गावात राहणं अवघड होऊन जाईल. आय जाऊन येतो मी. कुठं र? कुठं म्हणजे शेतावर चाललो आहे. नुसतं बसून कसं चालेल? आधी मी तुला हेच सांगत होती. हो, गप्पा मारत बसू नका, जावा नाहीतर उशीर होईल. वय वय. राम 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 जावई बापू. गंगूताई राम राम. अर्थात राम राम. गंगूताई राम राम. कसे आहे समदे? बरीच आहेत सम. कस काय येणं केलं? तालुक्याला काम होतं. बर, म्हणलं जाऊन या जावई बापूकडे म्हणून आलो. अरे बस की. पान खाल्लं होतं. काय मग बाकी? बाकी काय नाही, चाललं आहे आपलं. काय तुम्ही आमच्या गावाकडे येतच नाही आता? लय दिवस झाले काय आले नाही म्हणून विचारलं. काय करायचं तिकडे येऊन? हा, अहो असं कसं? तुमच्या सुनेचं माहेर आहे. असू दे, मलाच नाही यायचं तिकडं. अहो पर का? ए तात्या, उगा बोळ्यान दूध नका पिऊ. तुला ठावा आहे ना काय झालं आहे ते?
नाही बा खरंच मला काही ठाव नाही म्हणजे काय ए तात्या, बाळू आणि सत्तीची सुपारी झाली ना व? पर लगीन व्हाय ना. बाळू नाही म्हणतोय म्हणून आम्ही तिकडे यायचं बंद केलं आहे. हा असं कसं हा म्हणजे लगीन होणार आहे का नाही मग होणार नाही म्हणजे होणार की. अरे पर कावा एवढे वरीस झाले सुपारी फुटून आता पोतूर तर लगीन व्हायला पाहिजे होतं. व्हायचं तवा होईल. नाही मी काय म्हणतो काही मदत पाहिजे असेल तर पंचासनी सांगा. अरे त्या पंचाला मसला धाडाय पाहिजे. अयो त्याच्यामुळे झालं हाय समज. त्याने काय केलं काय केलं म्हणजे त्याच्यामुळे हे नेलं नसतं तर हे समजा झालंच नसतं. कुठनं विचार आला आणि त्या पंचाच्या मोहर नेलं. या पंचाचं ऐकलं आणि काय करून बसलो. या बाळ्याचा बदला घ्यायचा होता आणि आमच्या बोकांनी बसला. ओ जावई बापू इकडे. म्या काय केलं अहो तुम्हीच तर गेले होते पंचाकडे काय जावय बापू. ए तात्या, आयो म्या नव्हतो गेलो. हाच घेऊन गेला होता मला. यो यो बी होता ना त्यात. वय 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 आणि तुला सांगतो याच्यात डोसक्यात होतं की बाळूला चावडीवर न्यायचं आहे म्हणून. काय तात्या हा कुठं हरवला आहे? तुम्ही कवा आला? आता चालू झालं का बोल? हा म्हणजे काय वय का नाही? भय झालं. मग काय ठरलं? कवा करायचं लगे? आत्ता झाला आहे ना बा तुम्ही बोलू नंतर चाल. नंतर का आता काय झालं? झालं काय नाही म्हणलं दमानं बोलता येईल की. बाळ्या बाहेर ये. बाळून हाय नाही म्हणजे कुठे गेला आहे? नाही म्हणजे बाहेर जाऊन येतो म्हणून गेला हाय. येईल की. कवा येईल आणि येईल तेव्हा येईल. काय म्हणलं ते सांग. हाय का म्या काय म्हणते बरं झालं आलंस. बोलणं झालं ना व? वय मग काय बोलणं झालं? आयला सांगितलं आहे म्या. सुंदरा काय सांगितलं यानं? म्हणलं ना व सांगते. तुम्ही जरा शांत व्हा की. शांत बिंत काय नाही. अरे फटदिशी सांगा काय बोलणं झालं तर. तिला सांगता येईना तर तू सांग. म्या लगीन नाही करणार. नाही नाही माझ्या डोसक्यात कुठं होतं तुम्ही चालले होते पंचाकडे. म्या फक्त म्हणलं बुवा म्या संघ येतो. माझं डोसकं बिस्क नाही ह्याच्यात. हा हा गबस तात्या, तुला आणि तुझ्या पंचाकडे चांगलंच बघतो मी आता. थांब. बाळ्याला 50 फटका देऊन सुपारीसाठी उभं केलं होतं ना तुम्ही. तुम्हाला 100 फटका द्यायला पाहिजेत. अहो माझं काही नाही अहो पंचनीच केलं होतं हे समज. त्या पंचाला बी पटकीचा फोड उठला आणि तुला बी उठला. जातो म्या. ए बस तात्या, बस. म्या जातो मला काम आहे एक. ए तात्या बस खाली बस. अरे बस.
नाही नाही चालू केव्हा येतो ना जातो याच्यामुळे माझ्या नातीचं वाटोळ झालं. ओ यांच्यामुळं मागणं आधी तुमच्यामुळं झालं आहे. ए गंगे, आम्ही काय केलं आहे? काय केलं नाही तुम्ही? हा मी सांगत होते ना त्या बाया संग लगीन नाही ठरवायचं म्हणून. माझं ऐकलं नाही. घरची सोयरी काय ह्याव हाय त्याव हाय. अगं अगं त्या पंचानं भरिवलं डोसक्यात. त्यांच्याकडे गेलात कशा पायी? समजा सवता करायचा आणि दुसऱ्यावर ढकलायचं हे आता बंद करा. समजा तुमच्या पायी घडत आहे. घ्या काय डोस कमीच का फिरला काय? हा उगा काय बी बोलायचं. या माझं म्हणणं सांगितलं आहे. माझ्या लेकीची लेख आहे सत्य. नाथ आहे माझी. तिच्या आयुष्या संग खेळतोस. हा लगीन नाही करायचं म्हणजे? हे बघ बा, कामाचं सांगितलं तर त्याला माझी नान आहे. ते कराय मी तयार आहे, पर लगीन नाही करायचो म्या. कसा करत नाही बघ तू की. सुंदरा तुझ्या भाषी त्याला समजावून सांग. मला काठी घ्यायला लागेल हातात. असं करून जमतंय भाई. आणि बाळू तुला बी काय समजतं का नाही? तुम्हाच समजत नाही. मी सांगितलं ना व, आमच्या सारख्यांची लग्न नाही टिकत. ए ती ऐकून घेते म्हणून काय बी बोल ना ग. आमच्या सारख्यांची म्हणजे? हे बघ बा, मला लई काम आहेत. मला नाही लग्नात अडकायचं. ठाव आहे तुझी काम. गुमान लग्नाला उभं राहायचं. तुम्हाला कसं सांगायचं मला नाही समजत. मला समजत. काय करायचं ते म्या बघतो. अरे बा, हे लगीन झालं तर चांगलं नाही व्हायचं. रस सुपारीच्या वेळी बी असंच बोलला होतास की. काय बंगळ झालं? समजा बला आहे ना व. अरे मी तवा बी म्हणत होतो, हे लगीन झालं का चांगलं व्हायचं नाही. आता बी तेच सांगतो आहे. अरे पण तुला विचारलं कुणी चांगलं होईल का वांगाळ ते? नाही, पण मला जे विचारलं आहे त्याचं उत्तर देतो आहे म्या. लगीन नाही करायचो. लगीन करणार आहेस का नाही ते नाही विचारलं. कवा करणार आहेस ते विचारलं. आणि तुला सांगता येत नसल तर म्या ठरवतो. गुमान उभा राहायला. आय, अगं तू तर सांग की. या काय सांगू? त्यांचं काय चुकतं हाय असं मला वाटत नाही बाळू. तुझं चुकतं हाय. सत्तीचा तरी विचार कर. काय करायचं त्या पोरीनं? आणि सुपारी झाली हा इसरू नगस. लगीन करावंच लाग. अरे करून लगीन मोडलं तर काय म्हणते लोक? हे मला दिल का कोणी पोरगी? आणि ती गंगी पुण्याचा पाय ठेवायची नाही इथं. भाई बाळू, निस्ता स्वतःचा विचार करू नका, बाकीच्यांचा बी विचार कर. अगं बाकीच्याचाच विचार करतोय म्या. लई काम करायची आहेत मला. हा तुझी काम लग्नानंतर कर. अरे पर बस. सुंदरा याला काय समजवायचं ते समजव. या उद्या गंगीकडे जाणार आहे. जे काय असेल ते मी निघायच्या आत मला समजायला पाहिजे. पण एक बोलू का हो? लग्नाचं बोलणार असेल तर बोलू नकोस बघा. का हो? अयो का हो म्हणजे? रोज रोज तोच विषय. कंटाळा कसं येत नाही रे पोपटा? अहो मग मिटून टाका ना एकदाचा विषय. म्या कशाला रोज रोज काढतो या? अयो यो 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 बघू करू काहीतरी. कामावर लक्ष. कसं करू काम? कसं करू? माझ्याच्यानं नाही होत काम. पण ध्यानच लागत नाही. अयो किती आवाज रे तात्या. हा गुंडू तू खा. अव्वा, मला अजून पाहिजे. होय देते तू खा आधी. छोटे मालक मस्त आहे ना.
एकलेच खाता का काय? तात्या तोंड बंद कर आधी आणि खाऊ दे त्याला. गुंडू तू खा. त्याच्याकडे फार लक्ष देऊ नको असं. नका देऊ ध्यान, पर बाळ्याकडे समजा गाव ध्यान देतो तिकडं बघान का नाही? म्हणजे रे त्या अव म्हणजे तो बाळू नुसता गावातून जरी चालला तर समजे त्याच्याकडे वळवळू बघते. का? का म्हणजे रुपडत तसं आहे त्याच. अव नुसते गावातले माणसं नाही तर गावातल्या बायका बी नुसतं वळू वळू बघतात आणि बघतच बसतात. अय्यो बायका पण एवढं काय त्याच्यात बघण्यासारखं? अय्य अव कसला रुबाबदार आहे त्यो. ए जाऊ दे तो विषय. अव तुम्ही जाऊ दे म्हणून काय होतंय पंच? जे खरं आहे तेच सांगितलं मी. गुंडू ऐकलंस का तात्या काय सांगतोय ते? तू पण जरा कमी खात जा. अय्य तुझ्याकडे पण लोकांनी बघायला पाहिजे. अय्यो अयो आप्पा, बाळूचा द्वेष करणं जरा बंद करा. वैजयंता काय आहे? तुम्हाला किती वेळा सांगितले त्याला खाण्यावरून काही बोलत जाऊ नका म्हणून. त्याला आवडत नाही माहिती आहे ना. अय्यो असू दे. तू बाळूच्या बाजूने एवढं का बोलतो? बोलते मी त्याच्याशी. येत त्या तू सांगितलंस ते खरं आहे ना रे? काय बाळूकडे बायका माणसे वळून बघतात म्हणून. नाहीतर काय, जे खरं आहे तेच सांगितलं मी. आपण स्वतःच्या डोळ्याने बघितलं मी. त्या असा निघाला ना समजे आश्चर्याकडे बघतो. अरे कोण चाललं हा असा झप्प कोणाकडेच बघत नव्हता. झप्प अशी काठी त्याला घुंगर असं चालणार असा रुबाबदार फेटा असतो नुसता असा निघाला ना तो. हा बाळू अरे असं काय बघतो हाय? मी लहान असल्यापासून बघतो हाय. रोजच्याला तुझा नियम काय मोडत नाही. सांच्याला तुळशी माय मोर दिवा लावायचा. काय करणार बाबा, माझं गारण दुसरं कोण ऐकणार आहे? तुळशीमान पांडुरंगा बिगर त्यांच्यामुळेच बोलावं लागणार ना. व तू तर काय ऐकत नाहीस. तिथं पाया पडलं का मला बरं वाटतं. तुझे करते हाय ते काय वाया जात नाही. मग तुळशी माय असू दे नाहीतर पांडुरंग असू दे, तुझं गारानं त्यांच्या जवळ पोचत आहे. कुणास ठाव पोचत तर काय नाही. मनापासून नमस्कार केला की देवापत्र पोचतोच असं तूच सांगतेस ना. व समद पोचत त्याच्या जवळ, समद बघत असतो तो आणि समद ऐकत बी असतो. आता ऐकतो हाय का नाही काय ठाव. मनागत तर काय करत नाही. अगं तुझा लोक ऐकत नाही असं म्हण की. तू पांडुरंग ऐकत नाही असं कशा पाय म्हणतेस? तू तर ऐकत नाही सर, पण देव बी ऐकत नाही असं वाटतंय. असं नाही, देव समजा ऐकतो बघ.